गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत सिरेगाव बांध येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृतीसाठी तसेच ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला लोकप्रिय मराठी अभिनेते संदीप पाठक यांनी उपस्थित राहून गावातील विविध विकास कामांची पाहणी केली। हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाला। गावचा मुख्य प्रवेशद्वारावर शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ, रोपटं व ग्रामगीता देऊन अभिनेते संदीप पाठक यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी कचरा वर्गीकरण प्रकल्प, रोपवाटिका, पाणी शुद्धीकरण केंद्र, नैसर्गिक प्राणवायू केंद्र, बालोद्यान, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, क्रीडांगण, व्यायामशाळा, सीसीटीव्ही व्यवस्था तसेच सौर ऊर्जा प्रकल्प आणि वॉटर हार्वेस्टिंग सारख्या विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच वृक्ष लागवड देखील करण्यात आली। या कार्यक्रमस्थळी उमेद व कृषी विभागाने प्रदर्शनं लावली होती। तसेच आरोग्य विभागाचे आरोग्य तपासणी शिबिर देखील लावण्यात आलं होतं। ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेची ओळखपत्रे, आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग ओळखपत्रांचं वितरण करण्यात आलं। तसेच विद्यार्थी कुलदीप जीवन पुस्तोडे लिखित आकर्षणाचे मायाजाळ या पुस्तकाचं प्रकाशन संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला सरपंच सागरताई चिमनकर, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसरपंच इंजिनियर हेमकृष्ण संग्रामे, उपसभापती संदीप कापगते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांसह विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्या गावामध्ये संदीप पाठक येणार अभियानासाठी, गाव पाहणी करण्यासाठी, मुक्ता वाढवण्यासाठी येणार म्हटल्यावर बायकांची लगबग सुरू झाली। 2-4 दिवसापासून तयारी चालू आहे। त्यात बायकांची लगबग सुरू झाली। हो सगळं बायकांची लगबग गावात सुरू झाली। चला ग लता कोण नाका ठाकूर खाय आम्ही आम्ही होऊन करते आम्ही तुम्हाला कधी गवत नाही मग तुम्हाला सांगा माऊली तुम्हाला परवाच नाही कधी पण कमा तरी आता काय करू अहो परवा दिवशी संदीप पाठक आपल्या गावामध्ये येणारी समृद्ध पंचायत आम्ही पाहणी करण्यासाठी मला तो ते या नंतर नुसतं कोणती रंगोळी करून कोणता सला घालून कोणता हार घालून माझ्या गादीमध्ये आता संदीप पाठक आल्यानंतर वंश सुरू झाला। ऐकाना वंश, मी काय म्हणलेले वंश आजच्या पाठक भाऊजी येणार आहे। ऐकाना वंश, मला काय म्हणायचं वंश पाहिलं त्याचे ऐकून नाही ऐकल्यासाठी तर करून गेली का आहे गेली का वंश आहे आणि पहिली चांगलं झालं माझ्यामुळे गावामध्ये टॉवर बसला, माझ्यामुळे बसला, सोलार पॅनल बसले, माझ्यामुळे बसले, ग्राम स्वच्छता झाली, माझ्यामुळे झाली, जलसाक्षरता झाली, माझ्यामुळे झाली, काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं, सुलू वंशांना बाळ झालं माझ्यामुळे झालं। आता अख्खं गाव पारितोषिक घेण्यासाठी निघालो। मुंबईला निघालो, विमानाजवळ आलं, एक 20 कोटी वरच्या पायद्यावर चढलं, म्हणलं आत्या अख्खं गाव विमानात बसतंय। समजा आपण या विमानामध्ये बसलो आणि एक वरती गेल्यानंतर बसताना खाली पडलं तर ह्याच्यासाठी नमस्कार घ्यायच्या आई अगोदर गेलो। मला या कार्यक्रमाला कुठं न्यायचं म्हणलं ना, छातीमध्ये धस्त होतं। मागच्या महिन्यात आलं या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला, तिथं समजा बायकाच्या मांडीवर बसू म्हणायला तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू निव्वळ मी पप्पावर गेलो। पटापटा सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या, विमानात सूचना झाली, विमानाने टेक ऑफ केलं।
Taşındı sonra ekleştirdi tüm oldu fasıl evde. Taşındı sonra ekleştirdi tüm oldu fasıl evde. काय म्हणायचे अगं ते म्हणाले म्हणे आपल्या बाजूला जे पट्टे आहेत पट्टे ते आवडावून घ्या म्हणाले का म्हणून कोणी चपात्यात का काय अरे नाही ना आपल्याला काय आवडलं ते आवडायचं त्या विमानाने झेप घेतली लंडनच्या दिशेनं एकदम धन्यवाद. खरं तर आज वेळ कमी आहे, पण जेव्हा पहिलं पारितोषिक मिळेल तेव्हा पूर्ण दिवस मी आपल्या गावाला नक्कीच देईल. पण आज दिवसभरामध्ये 4 गावं करायची असल्यामुळे मला हा कार्यक्रम संपला की दुसऱ्या गावाला जायचं. इथून मला फक्त पटकन सोडा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेले काही महिने आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळ्या गावांना महाराष्ट्रभर फिरत आहोत, भेटी देत आहोत आणि भेटी देत असताना खूप चांगल्या चांगल्या गावांची पाहणी म्हणजे गावं बघायला मिळत आहे. तुमचा उत्साह वाढवायला, प्रेरणा द्यायला आम्ही मुंबईहून इथे आलो, पण तुमचा उत्साह बघून आमचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला असं मला वाटतं. आपल्या गावाचा जो उत्साह आहे तो वेशीवरच कळला मला. महिलांचा उत्साह, पुरुषांचा उत्साह, मुलींचा उत्साह आणि आमचे उपसरपंच साहेब गंगाधरजी, सरपंच ताई सागरबाई, खरं तर कालच आमची भेट झाली गंगाधररावांची, संग्रामरावांची, मधुकररावजी, संदीपजी कोण आहे? नमस्कार. पल्लवीताई, पुष्पलताई, आम्रपालीताई, नाव पाठ. या सगळ्यांची भेट झाली. विदर्भ मी मराठवाड्यातला आहे, म्हणजे दुष्काळी भागातला आहे. हा सुद्धा तसा दुष्काळी भाग आहे, पण आता पाणी जिकडं तिकडं बघायला मिळत, त्याच्यामुळे दुष्काळी भागाचा हा म्हणता येणार नाही. विदर्भ मराठवाडा आता तिकडे तिकडे पाण्याने युक्त झालेला आहे. ही सगळी गावाची पाहणी प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वैशिष्ट्य गावाचं आम्हाला बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये मी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना असा निरोप धाडला की तुम्ही आमची निवड यासाठी केल्यामुळे आम्ही ग्रामीण भागात आहोत, पण हे काम आमच्यावर सोपवल्यामुळं पुन्हा एकदा ग्रामीण भागाशी नव्यानं नाळ जोडली जाते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ही एक वेगळी स्वागतार्ह आणि आनंदाची गोष्ट आहे. आपल्या गावामध्ये खरं तर कालच तुम्ही माझ्याकडे आला होता आणि गावाबद्दल ह्याचा उत्साह एवढा आहे. काल माझी वाट बघा तिथं रोडवर थांबली होती. कुठल्या गाडीतून येत आहे, कुठल्या गाडीतून. माझी गाडी पुढे गेली, मला रेस्ट हाऊसला भेटायला आली. खरं तर ते या गावामध्ये नसते, मुंबईला आले असते तर माझ्यापेक्षा चांगले ऍक्टर झाले असते. सगळ्यांना कसं जोडून ठेवायचं, आलेला पाहुणा 1 तास म्हणतो त्याला 1.5 तास कसं थांबवायचं, हे त्यांच्याकडून शिकावं. त्यांच्याकडे बघूनच वाटतं की गावामध्ये कसलीच कमी नाही. खात्या पित्या घरचे आणि त्यांच्याकडे बघून वेगळं सांगायची गरज नाही की गावामध्ये त्यांचं वजन आहे. ते विदर्भाची वाटत नाही. आम्ही बघा दुष्काळी भागात लगेच वाटतो वजन 70 किलो पुढे जातो. पण अख्ख्या संपूर्ण तुमच्या गावाची ही एकी आहे. मला एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी वेगळी गोष्ट नमूद होते, अनुभवायला मिळते. इथं तुमच्या बोलण्यातून संग्रामजी जी गोष्ट आली ती मला गावासाठी फार महत्वाची वाटली की आलेल्या फंडातून फक्त रस्ते, नाली, स्वच्छता एवढ्या पुरतं मर्यादित न राहता
तो फंड अशा ठिकाणी वापरायचा की जेणेकरून आयुष्यभर गावाला पेन्शन मिळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही टॉवरसाठी जमीन दिली, पर मंथ 11,000 रुपये सुरू झाले, बरोबर आहे का? तिकडं नर्सरी वाटिका सुरू केली, तिकडचे रोपट विकून पैसे सुरू झाले. आरो वॉटर गावातल्या लोकांना कमी किमतीत बाहेर चालला, मी आलो तर मला जास्त. जे सिरेगाव बांधला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रसार प्रसिद्धी आणि जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाचे ब्रँड ॲम्बॅसेडर श्री संदीपजी पाठक फिल्म अभिनेते यांनी आज ह्या ठिकाणी भेट दिली आणि मोठ्या उत्साहामध्ये गावकऱ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजचे पुरस्कार या गावाला मिळण्याच्या दृष्टिकोनातून गावकऱ्यांनी कुठले कुठले पावले उचलायचे, कुठले कामं करायचे आणि कसं महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून, लोकसहभागाच्या माध्यमातून, लोकवर्गणीच्या माध्यमातून आणि शासनाच्या विविध योजनांचं एकत्रीकरण करून गावाचा कायापालट करून गावाला एक समृद्ध गाव बनवून राज्याचं पारितोषिक जिंकण्याच्या दृष्टीने एक गावकऱ्यांनी प्रयत्न करावं असं आवाहन करून या ठिकाणी चालती एक भेट आमचे संदीप भाऊ पाठक यांनी दिली. मी तिनं आभार मानतो आणि भविष्यामध्ये शासनानं जाहीर केलेला हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा राज्याचा प्रथम पुरस्कार हा सिरेगावला मिळेल अशी आशासुद्धा बाळगतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.